आनंदाची बातमी लाडक्या बहिणींनो, तुमच्या खात्यात आता एक नाही तर दोन हप्ते जमा होण्याची मोठी शक्यता निर्माण झाली आहे. मार्च आणि एप्रिल महिन्याचे थकीत हप्ते तसेच ई-केवायसीमुळे अडकलेले पैसे आता मिळणार असल्याची मोठी अपडेट समोर आली आहे. ज्या महिलांनी वेळेत ई-केवायसी पूर्ण केली आहे, आधार लिंक आणि डीबीटी ॲक्टिव्ह केले आहे, अशा सर्व पात्र महिलांच्या खात्यात थकीत रक्कम थेट जमा होऊ शकते. म्हणजेच काही महिलांना एकाच वेळी 3,000, 4,500 किंवा त्याहून अधिक रक्कम मिळण्याची शक्यता आहे. सरकारकडून लवकरच अधिकृत GR येण्याची शक्यता असून लाखो महिलांना मोठा दिलासा मिळणार आहे. तुमचं नाव पात्र यादीत आहे का? हप्ता कधी येणार? कोणाला मिळणार? आणि कोण अपात्र ठरणार? ही सर्व महत्त्वाची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि ही आनंदाची बातमी प्रत्येक लाडक्या बहिणीपर्यंत पोहोचवा. 2 हप्ते आणि पेंडिंग रक्कम. भगिनींनो, सध्याच्या माहितीनुसार लाडकी बहीण योजनेचे 2 मुख्य हप्ते येणे बाकी आहे. यात मार्च महिन्याचा 1 हप्ता आणि एप्रिल महिन्याचा 2रा हप्ता असे एकूण 2 हप्ते एकत्रित येण्याची शक्यता आहे. महत्त्वाची गोष्ट अशी की याचा अधिकृत शासन निर्णय म्हणजेच GR अजून आलेला नाही, पण तो लवकरच निर्गमित होईल अशी चिन्हे आहेत. ज्या महिलांची कागदपत्रे आणि ई-केवायसी पूर्ण आहे त्यांच्या खात्यात ही रक्कम थेट जमा केली जाईल. त्यामुळे तुमची बँक खाती अपडेट ठेवणे आता खूप गरजेचे आहे. ई-केवायसी आणि अपात्र महिलांसाठी संधी. ई-केवायसी अँड करेक्शन. आता चर्चा करूया त्या महिलांबद्दल ज्या तांत्रिक कारणांमुळे अपात्र झाल्या होत्या. अनेक महिला केवळ ई-केवायसी न केल्यामुळे किंवा चुकीचा पर्याय निवडल्यामुळे योजनेपासून वंचित राहिल्या होत्या. 30 एप्रिल 2024 ची संधी. सरकारने ई-केवायसी दुरुस्तीसाठी 30 एप्रिल 2024 पर्यंतची शेवटची संधी दिली होती. ज्यांनी दुरुस्ती केली, ज्या महिलांनी या मुदतीत आपली ई-केवायसी पूर्ण केली आहे किंवा अर्जातील चुका दुरुस्त केल्या आहेत, त्यांना त्यांचे सर्व थकीत हप्ते, उदाहरण 1 किंवा 2 हप्ते जे रखडले होते आणि आताचे नवीन हप्ते मिळून मोठी रक्कम खात्यात जमा होणार आहे. आधार लिंक आणि डीबीटी. ज्यांचे हप्ते आधार लिंकिंग किंवा डीबीटी सक्रिय नसल्यामुळे रखडले होते, त्यांनी ती दुरुस्ती केली असेल तर त्यांचेही पैसे या महिन्यात जमा होऊ शकतात. ज्यांनी अजूनही ई-केवायसी केलेली नाही, इम्पॉर्टंट नोट फॉर पेंडिंग ई-केवायसी. पण ज्या महिलांनी 30 एप्रिलपर्यंत अजूनही ई-केवायसी केलेली नाही, त्यांचे काय? अशा महिला सध्या तरी अपात्र ठरतील, मात्र घाबरून जाण्याचं कारण नाही. अशा महिलांना सरकार पुन्हा एक संधी देणार आहे. जून महिन्यापासून ई-केवायसीची प्रक्रिया पुन्हा सुरू होऊ शकते. त्यामुळे ज्यांचे काम राहिले आहे त्यांनी जूनमध्ये ही प्रक्रिया पूर्ण करून योजनेचा लाभ मिळवावा. मात्र सध्या मार्च आणि एप्रिलचे हप्ते फक्त त्यांनाच मिळतील ज्यांची ई-केवायसी पूर्ण आहे. तर महिला भगिनींनो, ही होती लाडकी बहीण योजनेची लेटेस्ट अपडेट. या महिन्यात तुमचे थकीत आणि नियमित हप्ते जमा होण्याची पूर्ण शक्यता आहे. ही माहिती तुमच्या इतर गरजू मैत्रिणींना आणि नातेवाईकांना नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांनाही याचा लाभ घेता येईल. अशाच सरकारी योजनांच्या खात्रीशीर माहितीसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन माहितीसह. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.